कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणांगणात महायुती नेत्यांकडून थेट पाईपलाईनवरून आमदार सतेज पाटील यांना टार्गेट करण्यात आले होते। विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी आज काळमाळी धरण ते कोल्हापूर पुईखडीपर्यंत झालेल्या थेट पाईपलाईन योजनेचे पूर्ण सत्य मांडले। विरोधकांनी केलेल्या आरोपांना व्हिडिओ स्क्रीनच्या माध्यमातून थेट उत्तर दिले। 7 तारखेपासून विरोधकांच्या आरोपांना उत्तर न देता प्रचारात आघाडी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले। 14 ते 19 जर दादांनी भाजपच्या लोकांनी याचा पाठपुरावा केला असता आणि चालू केली असती, उद्घाटनही त्यांनी केलं असतं तरी मला चाललं असतं, काही अडचण नव्हती। योजना चालू लवकर करा। मी पालकमंत्री झाल्यावर बऱ्याच बैठका घेतल्या, परवानग्या घेतल्या आणि मग त्या योजना खऱ्या अर्थानं कार्यान्वित झाल्या। ते त्यांच्या काळात झालं असतं आणि त्यांनी उद्घाटन करून क्रेडिट घेतलं असतं तरी माझी हरकत नव्हती, परंतु त्या काळात त्यांनी पुढाकार घेतला नाही, हे दुर्दैव। पुढे आमचा जाहीरनामा 7 तारखेला सकाळी येतोय। तो जाहीरनामाच आम्ही घेऊन पुढचे 10 दिवस या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही फक्त जाहीरनाम्यावर 10 दिवस चर्चा करणार। त्यांना किती टीका करू द्या, काय बोलायचं ते बोलू द्या। आणि आता ठरवलेलं आहे सगळ्यांनी की आता 4-5 दिवस भरपूर झालेला आहे। आता त्याची उत्तर आम्ही, एक हा मुद्दा होता तो उत्तर मी दिलं नाही। आता पुढचे 10 दिवस फक्त जाहीरनामा हा एकच विषय असा आमचा असेल। या शहरातल्या लोकांना आम्ही काय देतो हे सांगण्याचा प्रयत्न असेल। बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।